तर नमस्कार मंडळींनो, कोकणकर देव या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आता वाजलं किती 9:30 वाजलं. तर सकाळी 8:30 वाजता येलेलो लावणी हे दाढ काढूक. तर दाढ काढून झाली आहे. आजचा व्हिडिओ आपल्या गावाबद्दल असणार, म्हणजे गावची सफर दाखवणार तुमका वाडीची आमच्या. तर आता आम्ही चाललो, काही चाललो रे तुळसुंद्यात जाऊन येतो जरा फिरून अर्ध्या एक तासात. तर आजचा व्हिडिओ आपलं ट्रॅव्हलिंगचं आणि गावातला सर्व दाखवणार आहे. वाळ बिळ हाता तर चला. तर इकडे बघू शकता आपल्या शाळेतली मुलं जात आहेत शाळेत. आम्ही पण जायचो त्यावेळी असे चालतच 2-3 किलोमीटर. तर ही बघा आमची ग्रुप ग्रामपंचायत सागवे. आणि आता आपली कात्रादी वाडी आले. इकडे आमचं मेन ठिकाण आहे, म्हणजे इथेच आमच्या बस वगैरे लागतात आणि इकडेच आमची आठवडा बाजार वगैरे सर्व भरतो. आणि इथेच रिक्षा असेल, म्हणजे मेन ठिकाण आहे आमच्या गावातील हे. तर हा बघा मंडळींनो, आपला दांडे ब्रिज आला आहे. काल रात्री आम्ही इकडे आलेलो मासे पकडायला, पण मासे नाही भेटले. असेच आलेलो टाइमपाससाठी. हे बघा खाली मासेमारी करतात. पूर्ण खाडी आमच्या गावाकडे गेलेली आहे. कोकणातील रस्ते बघा मित्रांनो, 1 नंबर रस्ते. आणि बाईकवरून फिरताना भारीच वाटतं कोकण. तर बघा आता पंगेऱ्या दिला, वडापाव खाऊ थांबला. हे बघा श्री समर्थ कृपा वडापाव सेंटर, यांच्याकडे खाऊ केला. तर मंडळीनं वडापाव वगैरे खाऊन झालो, आता चांगलं होतो. व्हिडिओ बघा, तर या साईडला बघू शकता अनसुरे गाव आहे आपला. आणि इथे प्रसिद्ध क्षेत्र म्हणजे गिरेश्वर मंदिर. आणि इकडे पंगेरे गाव आहे. ही वाडी आहे, ही बघा पंगेरी वाडी आहे. ही बघा आपली लाल परी आपल्या पठाराच्या चढारावर भेटली. वाईट परिस्थिती ही बघा आपली लाल परी. अरे तर मंडळींनो, राजापूर ते जैतापूर गाडी आहे. आपल्या वाडीवर नाही येता, इथून येता. तर या ठिकाणी बघू शकता आपलं झांसी कॉलेज आहे. झांसी शाळा कॉलेज आहे ना, शाळा पण आहे ना दोन्ही. बघा हे 2 फाटे फुटले. हा फाटा मिडगावण्यात जातो ना रे, गावातून जातो. आणि तो फाटा हायवेवरून जातो, म्हणजे चांगला चिरेखनीवरून. तर हे बघा मिडगावणे गाव आपलं. इकडे प्रसिद्ध क्षेत्र म्हणजे अंजनेश्वर मंदिर आहे. इकडे बँक पण आहे रे गावात. शिवसेना शाखा आहे आपली. बघा शेरडा उकड हो मळो बघ कसलो नाही. पावसाळ्या उन्हाळ्यात सुकत असत नाही. तर आत्ताच बघा पावसाची एक मोठी सर लागून गेली. आम्ही एका घराच्या तिथे गेला आणि थांबला, नाही तर आम्ही भिजला असता मरणाचं. तरी पण लागता बारीक बारीक. तर हे बघा मंडळींनु, घर प्रशांतने घेतलाय कामाला, प्लॅस्टर लादी वगैरे. तर तुम्हाला दाखवतो कितपत काम झालं आतमध्ये. ह्या बघा आतमध्ये प्लॅस्टर करून झाला. बघा सिलिंग बिलिंग सर्व मारला ना. तर या साईडला बघू शकता तुळसुंदे गावातील विठ्ठल रखुमाई मंदिर आहे. इथे जुलै महिन्यात आता कार्यक्रम असतील. आता आम्ही जातोय जेटीवरती. तर इकडे बघा ह्या गावामध्ये मच्छीमारी केली जाते. बोटी बघा किती आहेत.
इकडे झाडी पण विणतात हे बघा. तर मंडळींनो तुळसुंदे गावात ना मच्छीमाराचा व्यवसाय होतो. हे बघा सर्व बोटी लागलेल्या आहेत. खाडीच्या किनारी वसलेला हा गाव आहे. हे बोटी दिसतात ना ते सर्व बाहेरून इलेले आहेत. देवगड, रत्नागिरी, पाऊस, मालवण इकडनं सर्व इलेले आहेत आणि हैस स्टे करतात. तर मंडळींनी निघाला होता तुळसुंदे गावात ना. ते प्रशांतचा थोडा काम होता घराचा. ते लादी बिदी सांगोचे होते मालकाला, त्याच्यासाठी आलं होतं. तुळसुंदे गाव मस्त समुद्र किनारी आहे एकदम. चला आता डायरेक्ट आपण घरी जाऊया. घरी नाही 8:30 जाऊचा लावणी लाव. चला डायरेक्ट तिकडेच भेटूया आता. तर मंडळींनो आता येईल आता थोडीशी लावणी लावून परत घरी जाऊचा. तर आता एक कुणगो लावून झालो. हो बघा एका काय म्हणतात तर सांगा मका. हो बघा कंदमुळ एका आमच्याकडे बुरंबुळो म्हणतात. बुरंबुळो ह्यो खाल्ल्यावर चांगलो असता शरीराक. रानात भेटता पावसातच उगावता ह्यो. केवढो बघा औषधी. तर आता वाजलं किती 1:45 वाजलो. आता घरी जाणार, जेवणार आणि परत येणार दाढ काढू. आणि तुमका आमच्या वाडी पण दाखवते थोडीफार घरी गेल्यावर. तर बघा बुरंबुळाची साल काढल्यावर असा दिसतो, सफेद असतो आतून. हे बघा. आणि हे आमचं ग्राउंड आहे, सड्यावरतीच आहे. आमची शेती आहे ना तिकडेच आहे. इथे डिसेंबरमध्ये मॅची भरल्या जातात. मोहरम पूर्ण कातळावरतीच आहे. तर मंडळींनी जेवण बिवून झालं आता जरा वळार नाही येतं. ही बघा ह्या आमचा घर आहे. अशी वर आमचा घर आहे सगळ्यात वर आणि अशी खाली खाली घरा होतीली आहेत. बघा इकडे आपलं तात्या नारळ घेऊन का नातू बघित रोहित तात्याचं घर आहे. अशी खाली खाली घरात. तर वरती आमची घरं आहेत वरच्या साईडला सर्व. आणि घरापासूनच खाली आल्यावर 1-2 मिनिटावर ना आमचा ओढा आहे. काल आम्ही पोहायला गेलो ना तिथेच हा ओढा येतो खाली आमचा. दाखवते आता. तर हा बघा मंडळीनो आमचा ओढा आहे. आणि काल आम्ही पोहायला गेलो ना ती वरती कोंड आहे. ही बघा तुम्हाला ब्रिज दाखवतो. हा बघा दिसेल हा ब्रिज इथे आहे. तिथे कोंड आहे ती. त्याच्यानंतर इथे कोंड आहे छोटीशी आहे ही. आणि हा आमचा ओढा आहे. इथे आम्ही पहिल्यांदा ना इथूनच घरी प्यायला पाणी न्यायचो. तर भाव जरा पान टाकून बघता. खवळे आहेत आमच्याकडे. गोडे मासे कोण खात नाही गोड्या पाण्यातले. खवळे वगैरे कोणच खात नाही. तरी पण असेच पागात अडकतात काय बघण्यासाठी असं ट्राय करता. आणि ह्या साईडला ना सगळी नारळी पोपळीची झाडं आहेत खाली. ही बघा सर्वांची बाग आहेत. तुमका दरवेळी दाखवते मी व्हिडिओत गावी येल्यावर. ही बघा हया. आणि पाणी बघा वरनाडा क्लीन बघा पाणी किती आहे. आता तुमका खयत नाही भेटणार. हा येते माहिती आहे. एवढं क्लीन पाणी तुमका खयत नाही भेटणार. हा बघा खालचे दगड दिसतात. आता 4-5 दिवस झालं पाऊस नाही आहे ना त्याच्यामुळे पाणी कमी आहे. नाही तर ह्या दगडाच्या वरून आणि हे सर्व गेल्या वर्षी तर हे सर्व बांधकाम दिसतंय ना सर्व तोडून घेऊन गेला होता पाणी. आणि हा आमचा पूल आहे बघा. हे इकडचं वातावरणच भारी आहे बघा. दोन्ही साईडने झाडं आहेत आणि मस्त थंडावा वाटतो इकडं. असं एकंदरीत आमचं गाव. आणि वरतीही आमची घरं आहेत. ही बघा का आला. तर मंडळींना पहिल्यांदा आम्ही जेवढी पण घरं आहेत ना इकडे आमच्या वाडीतली सर्व पाणी ना इथूनच हे झरा आहे ना 2 दगडाच्या मधून तिथूनच न्यायचं. तिथे देवस्थान पण आहे तिथूनच न्यायचो आम्ही प्यायला. आता
आमच्या वाडीत प्रत्येकाच्या घरी म्हणजे विहीर झाली. हे बघा सर्व विहिरी इथे आहे, तिथे 4-5 आहेत अशा, म्हणजे सर्वांच्या खाली इथे ओढ्याच्या बाजूला ना पाणी लगेच लागतं. तर प्रत्येकाने आपापल्या कुंपवनामध्ये विहिरी हे पाडून घेतल्या आणि सर्वांच्या घरी म्हणजे मशनीने पाणी वगैरे आहे, डायरेक्ट नळावर पाणी असं आहे. पण पहिल्यांदा आम्ही लहान होतो ना तेव्हा इथूनच भरायचो पाणी सर्व हंड्याने. आणि हा आमचा साकव आहे. इथून आम्हाला म्हणजे शाळा त्या साईडला आहे आमची, तर इथून आम्हाला क्रॉस करण्यासाठी हा साकव आहे. बघा पण जास्त पाऊस लागला ना त्या साकवाच्या वरून पण म्हणजे इथून पाणी जातं, असं एवढं सर्व भरतं. या विहिरी दिसते ना तिथपर्यंत पाणी जातं. तर ह्या ओढ्यामध्ये ना गोड्या पाण्यामध्ये खवळे मासे खूप आहेत. हे बघा, पण आमच्याकडे कोण खात नाही खवळे मासे, म्हणजे गोड्या पाण्याचे मासेच नाही खात, खेकडे पण नाही खात आमच्याकडे कोण, फक्त खाडीतले खातात. पाक टाकायला गेलं पण ते खवळे लगेच पळतात. खाली खाली येतात, वर येतात. हां इथे पण गेलं 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 गेलं. हा तो एक 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 राहायच वाटतं. एक एक खाली त्याच्या लपलो होतो, तर हा काय माहित नाही. फसवतात रे खवळं. त्याला जागा ना म्हणजे ही हवी पूर्ण लेवलमध्ये. इथे दगडे आहेत त्याच्यामुळे पाग इकडे तिकडे होतं. हे बघा दगडी आहेत. मस्त वातावरण आहे इकडचं बघा, दोन्ही साईडने झाड आहेत, निवरुक. तर चला मंडळी, तुमका दाखवले आमचा ओढा वगैरे. आता परत जायचं आहे, दाढ काढायची आहे आणि लावणी लावायची आहे. म्हणजे 4-5 दिवस झालं तोच दिनक्रम चालू आहे, दाढ काढूची लावणी लावची आहे. आणि फिरताव पण आम्ही मासे खेकड्यांका कंटिन्यू जातो. रात्री 12-1 वाजेपर्यंत होतो आम्ही गेलेले असे टाईमपाससाठी. तर आता डायरेक्ट वरती साड्यावरच भेटूया लावणी लावताना. तर आता इलाव परत आम्ही काट्यात दाढ काढू. बघा आईने दाढ काढता, हे बघा एवढे काढून झालेत पेंडिये. आणि काट्यातलं वातावरण बघा एक नंबर असा हिरवगार सर्वीकडे, खरोखर गाव तो गाव असता. आणि इकडे बघा आता लावणी लाव चालू केलेली आहे. इथे पाणी बऱ्यापैकी भेटले आम्हाला. हे बघा आता चिखल तुम्हाला दाखवतो. बघा एकदम प्रॉपर चिखल आहे, याच्यात फक्त आपले रोप टाकत जायचे. तर मंडळींनो आता पण 1-2 भांगं लावून झालं. हे बघा आज बी सगळं चिखलान माखलेलं. तर पाऊस 2दा येऊन गेलो सरीवर, पण जेवढं पाडू खाऊ तेवढं पडलो नाही. म्हणजे पाणी तर साचलंच नाही कुठं. पाणी ह्याच्या ना हांड्या कळचेनेच वतावं लागतं लावणीसाठी. तर मंडळींनी आजचा जर व्हिडिओ हे तुमका आवडलो असतात तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि ह्याच्या पुढचा व्हिडिओ भारी येणार, आपल्या पार्टीचा व्हिडिओ येणार, तर नक्की तो पण बघा. चला बाय बाय.